नाताळच्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या पर्यटनात भर, लाखो पर्यटक नाशिकमध्ये दाखल। शेवटचा महिना आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे दरवर्षी नाशिकमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात। यावर्षी देखील तीर्थक्षेत्रांची पंढरी असलेल्या नाशिकच्या पर्यटनात भर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून शहरातील रामकुंड परिसरात गोदा घाटावर दर्शनासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। रामकुंडावर स्नान करून पर्यटक जवळच असलेल्या काळाराम मंदिरात देखील दर्शनासाठी जातात। तर मागील काही दिवसांपूर्वी तपोवनातील रामसृष्टी उद्यानात साकारण्यात आलेल्या 71 फूट उंच असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी देखील भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंग गड देखील भाविकांनी गजबजून गेला असल्याचं पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।